माझं नाव सुनंदा मेहर आहे. माझं इथं पार्लर आहे. माझा रोजचा येण्या जाण्याचा रस्ता आहे इथे. तर इतके खड्डे झालेत ताई रस्त्याला. शाळा पण इथे आहे छोट्या मुलांची, तुम्हाला पण माहित असेल. उमाजी दगडूची तांबे आहे ते तुम्हाला माहित आहे. तर इतक्या गाड्या स्लिप होतात, मुलांसकट पडतायत डायरेक्ट. एखाद्याला दुखापत झाली, एखाद्या वेळेस जास्त गंभीर झालं तर काय करायचं बरं? मुरुम टाकतायत, असं नाही की मुरुम टाकत नाहीयेत. मुरुम दर पावसाळ्यात टाकतात, तो वाहून जातो, परत खड्डे होत आहेत. आणि आता येऊन जर बघितलं ना तुम्ही, अक्षरशः एवढे मोठे खड्डे आहेत ना, पायाने चालता सुद्धा येत नाहीये. म्हणजे चालणाऱ्याचे तर हालच आहे. आणि गाड्या पण कशा चालतायत. आता तुम्ही एकदा उद्या येऊन जा इथे. हा, मी येऊन पाहणी करून जाईल. पण मी जिल्हा परिषदच्या पहिल्या सभेला मी तिथे प्रस्ताव मांडलेला आहे त्या रस्त्याच्या कॉलेज रोडचा. तर मला निधी मंजूर झालेला आहे त्या प्रस्तावाला. आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं पण निधी मंजूर झालेला आहे मला. हा, तर ते होईल आता काम ते रस्त्याचं तिथे. हा, हे ना आता 3 वर्षांपासून मी हे ऐकते बरं का. खरंच मंजूर झालाय 30 लाख रुपये मंजूर झाले असं कानावर येतंय. पण रस्त्यामध्ये काहीच फरक दिसत नाहीये. नाही, आता निधी तर मंजूर झालेला आहे. प्रस्ताव मी तर मांडलाय आणि तो मंजूर झालेला आहे. मी कन्फर्म सांगते तुम्हाला. हा, मग येऊन उद्या तुम्ही बघून जा. आणि व्यवस्थित महिना लागेल, 6 महिने लागेल किंवा वर्ष लागेल, हे कन्फर्म सांगा तुम्ही. म्हणजे आपल्याला ना जनतेला तेवढं आश्वासन देता येईल ना. लवकरात करण्याचा प्रयत्न मी तर नक्की करेल रस्त्याच्या कामाचा. आता निधी किती दिवसांपर्यंत येतोय, काय येतोय याच्यावरती डिपेंड राहील ना सगळ्या गोष्टी. हो, तोपर्यंत रस्त्याचे मला वाटतं खड्डे बुजवले तर बरं होईल नाही का. खूपच पडतायत. त्या दिवशी माझ्या समोर 2 जणी पडल्या आणि मुलगा पण एक दळण घेऊन पडला. तर पूर्ण त्याचं दळण सांडलं. अक्षरशः तो मुलगा पूर्ण भरलेला, दळण पर चिखलातून वेचायचा प्रयत्न करत होता तो. नाही, मग सध्या काम होईपर्यंत काहीतरी म्हणजे त्याच्यावरती म्हणजे रस्त्याची व्यवस्था नीट केली जाईल. म्हणजे बरं, ठीक आहे. मग उद्या तुम्ही किती वाजता येशाल तरी अंदाजे? म्हणजे कसं आम्हाला पण इथे उपस्थित राहायला ना तुमच्या टायमामध्ये. हा, दुपारी येऊन जाईल मी 1-2 वाजता. 2-3च्या वेळेस दरम्यान येऊन जाईल. बरं, ठीक आहे. माझा नंबर घेता का तुम्ही? मग यायच्या आधी तुम्ही कॉल करा. बरं, चालेल. हा, घ्या. 1 मिनिट. माझ्या मुलांची कसरत पाहता सांगू ताई? हा, सांगा ना. 72 19 72 19 59 14 68 59 14 68. 68. 72 19 59 14 68. नाव काय तुमचं? सुनंदा मेहर. बरं, चालेल. मी तुम्हाला कॉल करते तसा याच्या आधी. मग भेटू. चालेल. थँक्यू ताई. धन्यवाद. तुम्ही उद्या या, समस्या मार्गी लावाल अशी विनंती. जनतेचा दुवा घ्या. ही जनता कायम तुमच्या सोबत राहील. नक्की वाणी साहेब. थँक्यू ताई. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.